मस्त मंडळणारे यांच्या खरं तर कल्पक बुद्धीतून त्यांच्या अथक परिश्रमातून साकारलेली एक क्रिकेटची रंगतदार क्रिकेटची स्पर्धा पुन्हा एकदा घेऊन झालेन टेनिस क्रिकेटच्या रंगमंचावरती विजयालक्ष्मी मैदान नेरेवरती आजच्या दिवसातील हा तिसरा सामना सेकंड सेमीफायनलसाठी कुठला संघ क्वालिफाय होणार यासाठी पात्रता फेरीची एक भव्य दिव्य अशी लढत. आदित्य मोरे पहिलाच बॉल लीडिंग एज आणि पंचांचं बोट आकाशाकडे आला असता पहिला धक्का टीम आदईला विकीच्या खेळीचा अंत पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. पहिला धक्का टीमला बघा. सुरुवात अतिशय दमदार करत असताना वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचा अर्धा पल्ला तुम्ही तिथे निश्चित केलेला असतो. इंग्रजी मधील हा प्रोवर्ब खूप काही आपल्याला शिकवून जातोय सांगून जातोय आणि इथे आपण पाहतोय ती सुरुवात देत असताना वेल स्टार्टअप आपण टीमचा इथं बघितलेला आहे ज्यामध्ये खेळाडूंना जी खरं तर गोलंदाजी दाखवली. पहिलाच बॉल अटॅकिंग एंड वरती वाकडी संघाचा मित्रपक्ष म्हटलं तर आपण पाहतो हरिग्राम संघ एकत्रित सराव त्यानंतर एकमेकांवरती अगदी जीवापाड प्रेम या दोन्ही संघांचा त्यांचा सामना ते बघतायत. त्यांना नक्कीच सपोर्टसाठी ते देखील इथे उभे. मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आनंद. हार्डलक टीम हरिग्राम. छान खेळ झाला. अंतिम क्षणामध्ये सामना काहीसा मात्र आपण पाहिला चेस करता आला नाही परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार आणि जीत नियमितपणे होत असतात. क्रिकेटमध्ये हारल्यानं आपण आत्मविश्वास शिकतो आपण अनुभव शिकतो आणि क्रिकेटमध्ये आपण जो काही अनुभव प्राप्त करतो ना त्यातूनच आपल्याला यश मिळत असतं. त्यामुळे पुढील टूरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सध्याच्या घडीला वागेश्वर हरिग्राम हे नाव देखील प्रसिद्धीच्या जोत्यात आलेलं आहे आणि चांगला क्रिकेट नियमितपणे त्यांच्या माध्यमातून आपण इथे पाहत आहोत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. वी आर वॉचिंग द बिग फाईट नाऊ. बॅटिंग आदई अँड बॉलिंग टीम वाकडी. पहिलं षटक आदित्य मोरे वन्स अगेन रेडी फॉर द फाईट. आदित्य मोरे पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केली आहे. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने देखील टेनिस क्रिकेटमध्ये शिरकाव केला आणि त्यानंतर चांगली खेळी या खेळाडूची आपण नियमितपणे बघितलेल्या. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन करत आज त्याच्यातील प्रतिभा त्याच्यातील गुणवत्ता त्यानं खरं तर मैदानावरती पहिल्याच बॉलपासून दाखवायला सुरुवात केलेली आहे. वन्स अगेन अजून एक संधी आली होती. अजून एक लिडिंग एज आपण नक्कीच बघितली परंतु चेंडू आऊ पवार काहीसा कलेक्ट करू शकला नाहीये. कठीण होता. बॉलला जाऊ मात्र दिला नाहीये आणि चांगली विकेट किपिंगची भूमिका आपण त्याच्या माध्यमातून बघतोय. बघा किती सुंदर गोलंदाजी. आदित्य मोरे आणि आऊ पवार हे समीकरण कित्येकदा आपण रंगताना बघितलेलं आहे. खास करून आदित्य मोरे आपण पाहतोय आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जर येण्यामागच्या पडद्याआडचा हिरो कोण असेल तर आपण पाहतोय त्याचा गुरु बंधू अर्थातच आऊ पवार. हा चेंडू अजून एक विकेट टिपण्याच्या मार्गावरती मार्गस्थ. मोरा टिपला जातोय आणि एक मोठा धक्का टीम आदईला. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. तीन चेंडू मध्ये धाव अद्याप एकही आलेला नाहीये. एक गोल्डन ओव्हर आपल्या टीम साठी देत असताना आपण इथे आदित्य मोरे या गोलंदाजाला बघतोय. उंच बांध्याचा एक चांगली उंची त्याला नियमितपणे त्याच्या गोलंदाजीसाठी नियमितपणे खरं तर मदत करत राहिलेली आहे. मदतगार साबित झालेले आहे. गुडलँड स्पॉट मध्ये नियमितपणे चेंडू आदळत असतो. बॉलला चांगली इलिगेशन प्राप्त करतो. चेंडूमध्ये टर्न त्यानंतर कधी बाउन्स तर कधी वेग या गोष्टींचा त्रिवेणी संगम करणारा गोलंदाज आहे. कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीच्या खरं तर ताकदीनिशी या खेळाडूंना गाजवलेले आहेत. आज आदई संघाची त्याच्या गोलंदाजी समोर कुठल्याही प्रकारची डाळ दळली जात नाहीये. 3 चेंडूमध्ये 2 विकेट संपादन झाल्यात आणि इथे आपण पाहतोय एकही धाव त्यांनी अजूनपर्यंत मात्र घेतली नाहीये. चौथा चेंडू टाकण्यासाठी ओव्हर द विकेटनं आदित्य. वन्स अगेन वन मोर. अजून एक ॲज लाईक दॅट क्लोन डिलिव्हरी. अलीकडच्या काळामध्ये विज्ञानानं केलेली प्रगती. अक्षरशः आपण पाहिलं की एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण केला. एका वनस्पतीपासून जशाच तशी खरं प्रतिकृती निर्माण केली गेली आणि हा चेंडू देखील तसाच होता. बघा प्रिव्हियस बॉल जिथे सेकंड बॉल जो राहिला तसाच बॉल इथे आपण पाहतोय गुडलँड स्पॉटवरती. वारंवार त्याच लेंथ मध्ये चेंडू त्याच लेंथ मध्ये गोलंदाजी. कॉटन बॉलची नामी संधी आणि हा झेल. आता मात्र आदित्यकडून आपण पाहिलं अरुणकडे आणि अरुण दादांकडून सरळ चेंडू जमीन दोस्त झाला आणि हा एक
साधा सिंपल झेल जमीन दोस्त झाला असता. एक मोठं जीवनदान मिळतंय खेळाडूला. एक रन त्यांनी तिथे घेतली. अवघ्या 4थ्या चेंडूचा वेळ त्यांना घ्यावा लागला पहिली धाव घेण्यासाठी आणि अकाउंट ओपन केलं 4थ्या चेंडूवरती. आदई संघानं एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. इथे लागली असताना 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत शिवशंभो आदई या संघानं, गावदे आदई या संघानं मोजलेला आहे. या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार आदित्य मोरे. एक सुपर ओव्हर गोल्डन आर्म. खर तर वाकडी संघाचा आदित्य मोरे शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. मॅन विथ गोल्डन आर्म. चांगली गोलंदाजी नियमितपणे. अगदी सलामीचं षटक फेकत असताना, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना या खेळाडूनं कित्येक खरं तर मैदानांमध्ये आपली दहशत दाखवलेली आहे. आज पुन्हा एकदा तो लढण्यासाठी तयार झालेला आहे. वन्स अगेन लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. पुन्हा एकदा टाकेल आदित्य. डिफेन्सिव्ह क्रिकेट रक्षात्मकरित्या अविनाश बॉलवरती होता. बॉलला पकडलं, डिरेक्टेड करण्याचा जरूर निर्णय राहिला, परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की बॅकअप आहे की नाही याच्यामध्ये तू मी संभ्रमणामध्ये अडकला आणि त्या गोष्टीचा फायदा संधी साधू भूमिका. 1 रन त्यांनी तिथे घेतली असता धावफलक आपल्याला बघायला मिळतंय. 2 या धावांकावरती जाऊन पोहोचलेला. 2 गड्यांचा मोबदला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या हाफमध्ये फलंदाजी गावदेवी शिवशंभो आदई. आणि त्यांच्या खरं तर कल्पकतेतून अनेक सारी चांगली संगीत ऐकवली जात आहेत. क्लॅरिटी विथ द क्वालिटी. चांगला खेळ नियमितपणे त्यांच्या माध्यमातून आपण इथे बघत आहोत. संघाची धावसंख्या टोटल 2 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. 2 धावा लागल्या असता 2 गडी मोजलेत. एका धावे पाठीमाग 1 गडी त्यांनी गमावलेला आहे. म्हणजे खराब परिस्थिती आहे. या खरं तर परिस्थितीमधून संघ अडचणीमध्ये. पतंग उडवायला आपण बघतो की मांजाची गरज असते. इथे असा कोण खेळाडू जो खरं तर आपल्या संघाच्या धावांचं पतंग आसमानामध्ये उंच उडावेल. यासाठी कुठला फलंदाज खरं तर लाभदायक ठरेल. मैदानामध्ये 2 फलंदाज एका बाजूनं आपण बघतोय. सुशांत शेळके 1 धावेनं अकाउंट ओपन केलं आणि आदिनाथ पाटीलनं देखील 1 धाव दिलेली आहे. आणि ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता तळ टोकून उभे राहिलेले, परंतु हा तळ कितपर्यंत चालेल. अबू पवार सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट हलक्या हातानं बॉलला खेळण्याचा निर्णय राहिला. 1 रन कंप्लीट केली. सेकंडसाठी जाण्याचा निर्णय. नियमितपणे आपण पाहतो की सुशांत अगदी हलक्या हातानंच खेळत असतो प्रत्येकी बॉल. सुरुवातीला आपण पाहतो की तो खरं तर विध्वंसकता सहजरित्या सादर करत नसतो आणि पहिला बॉल आपण बघितला आऊचा, त्यानं समजून घेतला. गोलंदाजी ताकदवर आहे. इथे आपण पाहतोय खरं तर या संघाची वाकडी संघ मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूयात पहिल्याच बॉलवरती 1 रन केली सुरुवात. 3 धावा धाव फलकावरती 2 गड्यांचा मोबदला. पहिल्या हाफचा खेळ. पूर्वार्धामध्ये फलंदाजी गावदेवी शिवशंभो आदई, तर गोलंदाजीसाठी आपण वाकडी संघाला पाहतोय. हा फटका चांगला खेळलाय. हा फटका चांगला आदिनाथनं खेळलाय. 1 रन कंप्लीट. सेकंडसाठी जातील का. आणि दुसऱ्या धावेचा हा एक चांगला प्रयत्न. 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण. सुशांतनं अगदी जोरानं आवाज दिला की धाव, आणि ती धाव त्यांना मिळाली. यस, डेफिनेटली हा आवाज मी म्हणेन संघासाठी, संघ हितासाठी खूप मी म्हणेन मदतगार होता. आणि ती धाव त्यांना मिळाली असता. ही एक धाव आपण पाहतोय जिथे धावा बनत नाही तेव्हा ती आलेली धाव, चोरटी धाव त्यांच्यासाठी आल्हाददायक ठरली जाते. टीमच्या खात्यामध्ये एकूण 5 रन आता जोडल्या गेल्यात. 5 रन्स ऑन अ बोर्ड. हाणामारी झाली इथून तरी देखील धावा बनवतील यात तीळ मात्र शंका नाहीये. हा चेंडू इन स्विंगर बॉल. माझ्या बोटात जादू आहे. बघा 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 हे गीत गात असताना आपण पाहतोय हा चेंडू रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर अगदी तिरप्या रेषेमध्ये चेंडूला वळण मिळालं आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. हा चेंडू फ्रंट फूट लावून खेळायचा जरूर निर्णय होता, परंतु मागून आदित्य मोरेनं केलं काम तमाम. स्टंपिंगची विकेट घेत असता आदिनाथ पाटीलच्या खेळीचा अंत. धक्का क्रमांक 3 आदई संघाचा खेळाडू बाद. काय गोलंदाजी बघा. व्हेरिएशनचा सिकंदर
टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक श्रीमंत खेळाडू, ज्यानं टाटा नॅनो कार आपल्या खरं तर कारकिर्दीतून जिंकली, ज्यानं अनेक साऱ्या बाईक्स आपल्या कारकिर्दीतून जिंकल्या, ज्यानं व्यावसायिक गटामध्ये खुल्या गटामध्ये खरं तर फलंदाजी आणि गोलंदाजी करत अनेक साऱ्या निष्णात शिकारी असलेल्या खेळाडूंची शिकार केली, असा टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक नामवंत फलंदाज आऊ पवार, रमेश पवार हे त्याचं नाव. आज आपण पाहतोय या मैदानावरती देखील या नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आहे. मागील वर्षामध्ये खर तर स्वर्गीय जितेंद्र पाटील ही ट्रॉफी आपण पाहिलं. खरं तर नाईटची क्रिकेटची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये देखील बायकरमान खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड झाली होती. म्हणूनच या खेळाडूला आपण पाहतो की टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक श्रीमंत खेळाडू म्हणून नियमितपणे या खेळाडूचा गौरव झालेला आहे. आणि असा खेळाडू आपण इथे बघू शकतो. एक सुंदर अशी खेळी आज तो दाखवत असताना पुन्हा एकदा सुसज्ज गोलंदाजीसाठी चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून अद्यापपर्यंत धावा खर्च केला. 4-1 गडी त्यानं बाद केलेला. षटक इथे संपलं जाईल. गावदेवी उसरली आणि ओम अथर्व 11 गावदेवी कानपोली या टीमला विनंती केली जाते की आपण टॉस साठी संपर्क करायचा आहे. बघा, गावदेवी उसरली आणि मदनजी मते यांचा संघ गावदेवी कानपोली, अथर्व 11 कानपोली, ओम अथर्व 11 या नावानं उतरलेत. तर विनंती आहे आपण टॉस साठी आपला संघनायक टॉस बॉक्स मध्ये ही इनिंग संपायच्या आधी पाठवायचा आहे एवं आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण दखल घ्यायची आहे. 2 ओव्हरचा खेळ मित्रांनो झाला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 2, त्यानंतर या ओव्हरमध्ये आल्यात 4. अशा पद्धतीनं 6 धाव फलकावरती इथे लागलेले आहेत. 6 रन्स ऑन अ बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. एकूण 3 गड्यांचा मोबदला पहिल्या मध्ये खेळत असताना आदई संघानं मोजलेला आहे. हा चेंडू सरळ बॅटनं आपण पाहतोय ऑनसाइडच्या रिजन मध्ये खेळलाय. 1 रन कंप्लीट केले. सुशांतनं नकार दिला. आता सुशांतलाही कळून चुकलंय की इथून मात्र हाणामारी होणं किती महत्वाचं. अविनाश पाटील गोलंदाजीसाठी तिसरा आपण गोलंदाज वापरलाय वाकडी संघानं. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी ही नामी संधी त्याच्याकडे संघनायकांना दिलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीचा खेळ तो मैदानामध्ये साकार करत असताना 7 धावा धावफलकावरती अगदी धीम्या गतीनं मैदानामध्ये अगदी आपण पाहतोय. खरं तर धीम्या गतीनं हा प्रवास सुरू आहे. परंतु हा प्रवास जर धीम्या गतीनं सुरूच राहिला तर मग मैदानामध्ये मी म्हणेन तुम्हाला खरं तर इथे एक वेगळा काहीतरी कारनामा करावा लागणार आहे. अदरवाईज हे मैदान देखील सोडून जाण्याची खरं तर ही संधी मी म्हणेन तुमच्यासाठी चांगली संधी नसणार आहे. तो निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल. हाणामारी करणं महत्वाचं आहे. अभी नाही तो फिर कभी नाही. अब हारे तो सब हारे. अब जिते तो ट्रॉफी जिते. जिंकणं महत्वाचं आहे. त्यासाठी हिटिंग करणं खूप महत्वाचं आहे. सिंगल कंप्लीट केल्या दुसऱ्या धावेसाठी येण्याचा हा निर्णय अंगलठी येणार का? बिलकुल नाहीये. तर सहजरित्या धाव पूर्ण केली सुशांतनं. 2 धावा तेज धावा आपण पाहतोय खरं तर घेत असताना धावफलकाला एकेरी अंकामध्ये 9 धावांवरती नेऊन पोहोचवलेलं. 9 धावा धावफलकावरती. 9 रन्स ऑन अ बोर्ड. चांगली गोलंदाजी वाकडी संघाची. सगळ्या खरं तर प्रेक्षक वर्गाची मनं जिंकतायत आणि अशी गोलंदाजी आपण इथे पाहतो. हा चेंडू फटका चांगला आहे. सरळ बॅटनं खेळलेला स्ट्रोक गॅप मधून मारायचा जरूर प्रयत्न राहिला. अरुण पाटील बॉल वरती तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉल टिपला असता आपण पाहतो इथे. धावा 2 चोरल्या फलंदाजांनी. जस्ट 2 रन इज एअर. 2 धावा आल्या असता धावफलकावरती आपण पाहतोय एकूण धावा लगावल्या जात आहेत 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन ऑन अ बोर्ड. मोठा फटका अद्यापर्यंत एकही आला नाहीये. ना चौकार पाहिला ना षटकार पाहिला. फक्त आणि फक्त दुहेरी, सिंगल आणि डॉट आणि विकेट बघितलेल्या आहेत. असा पर्याय या मॅचचा. अजून एक डॉट बॉल त्याच्यामध्ये. अगदी उंच उडी लगावली. हनुमान उडी लगावत अविनाशचा बॉल आपण बघितला भरत्या वेगानं ट्रॅव्हल झाला. टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि
एक सुंदर चेंडूची खरं तर पैकी करत असताना मागून मोटिवेशन देखील तितकंच छान. अबू पवार ज्यावेळी विकेटच्या मागे असतो ना त्यावेळी खरं तर ज्या पद्धतीनं खरं तर तो शिकवण देत असतो ना त्या खूप चांगल्या शिकवणी आपण पाहिलेल्या आहे. परंतु आता थांबवल कोण हाही प्रश्न आहे. अभी झुकेंगे नाही हे सांगत असताना एक दमदार स्ट्रोक फलंदाजच्या बॅटमधून लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार. भेट असेल कारण की आपण पाहतो आदई आणि वाकडी हे सामने आपण खूप वेळा रंगताना पाहिलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांना या संघांनी खरं तर परास्त केलं. कोणी विजय घोषित केले तर कोणी ट्रॉफ्या उचलल्या. आज आपण पाहतोय आज विजयलक्ष्मी मैदानावरती ते पुन्हा एकदा आगेकूच करत असताना एकूण धावा आपण पाहतोय धावफलकावरती 17 रन ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट 3 गड्यांचा मोजला असताना 3 षटकांचा खेळ आपण इथे पाहिला. त्या 3 षटकामध्ये एकूण 17 धावा त्यांनी जमा केला. 2 ओव्हरमध्ये आपण धावा 6 बघितल्या होत्या. या षटकामध्ये 11 आल्या. षटकार त्यानंतर 2 डबल 10 आणि 1 सिंगल 11 अशा धावा खर्च करत हे षटक इथे संपलं गेलं. आणि या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय या धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक षटकाचा खेळ बाकी. गावदेवी उसरली आणि ओम अथर्व व गावदेवी 11 कानपोली या संघाला विनंती केली जात आहे की टॉस साठी आपले संघनायक आमच्या खरं तर टॉस बॉक्स मध्ये तुम्ही पाठवायचे आहेत. हा चेंडू पंचांकडून इशारा 4 धावांचा. बऱ्याच कालावधीनंतर अजून एक चांगला फटका पहिला चौकार या इनिंग मधील. चौकार इथे आलाय 4 रन्सनं. आपण पाहतोय विशाल पाटील याच्या खात्यामध्ये 6 धावा टोटल जोडल्या गेल्या. 21 वरती जाऊन पोहोचला आदई संघ. 4थं षटक तेजस पवारचं. अंतिमचे 5 चेंडू शिल्लक. अंतिमचे 5 चेंडू शिल्लक असताना इथून गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस पवार आपण बघतोय. एक चांगला गोलंदाज. सगळे पेसर इथे अटॅकिंग भूमिकेवरती वापरले आज वाकडी संघानं. आणि समोर आपण पाहतोय त्या ताकदीचा त्या कॅलिबरचा विशाल पाटील मेंडीज या नावानं प्रसिद्ध असलेला टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक अग्रनामांकित खेळाडू. कित्येक मैदान आपल्या खरं तर फलंदाजीतून गाजवलेला फलंदाज आहे. परंतु आता मी म्हणेन अटॅकिंग भूमिका सादर करणं खूप महत्वाचं आहे. 4 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. त्यानंतर 4 षटकांचा खरं तर पहिल्या सत्राचा हा वाजवी खेळ संपणार आहे. 1 रन कंप्लीट करण्याची संधी आहे. सेकंड साठी जातील का. सुशांत दुसऱ्या बाजूनं थांबवतोय. स्ट्राईक करण्याचा निर्णय. 1 रन इथे प्राप्त झाली. या 1 रनच्या सह्यानं हलुवारपणे धावफलक पुढे. मी म्हणेन जर जिंकायचं असेल तर हार्ड हिटिंग फलंदाजी करणं महत्वाचं. अंतिमचे 3 बॉल शिल्लक आहेत. रख हौसला तू बंदे वक्त तेरा आएगा खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा और खामोशी में हिम्मत भर रख खुशी के आगे खुद को तू काबिल बना ले पाणी में आग लगा दे. आज हा सामना जिंकायचा असेल तर मग पाण्यामध्ये आग लावण्यासारखी खरं तरी सदृश्य मैदानामध्ये निर्माण होत आहे. 3 बॉलमध्ये हार्ड हिटिंग जर बॅटिंग आली नाही तर मग लोएस्ट स्कोरिंग मॅच होणार आहे. कानपोली आणि उसरली संघाला अंतिम कॉल. लवकरात लवकर टॉस साठी संपर्क करायचा आहे. सिंगल डबल न खेळ सुरू आहे. सिंगल डबल न सामना मैदानामध्ये चालू आहे. 1 रन आली असता आपण धावफलकावरती एकूण 23 धावा इथे बघत आहोत. 23 धावा धावफलकावरती संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. जर 12 धावा जर आल्या इव्हन 10 धावा जर आल्या तर 30+ स्कोर बघायला मिळेल. यातील मात्र शंका नाही. परंतु येतील का. यॉर्कर लेनचा बॉल बघा फ्रंटफुटला जाऊन खेळायचा जरूर निर्णय आला. 1 रन इथे सहजरित्या घेतली असता आपण धावफलकाला पाहतोय. 1 रन ऍड केली जाते. 24 वरती संघ जाऊन पोहोचलेला. अगदी लोएस्ट स्कोरिंग मॅच आज आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा 3रा सामना पहिल्या फेरीतील. चला गावदेवी उसरली संघ आपण आपला संघनायक पाठवायचे आणि ओम अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ आपण देखील आपला संघनायक आमच्यापर्यंत इथे पाठवायचा आहे. अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आतापर्यंत 4 संघांना मी पेनल्ट्या दिलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे कुणाचीही हयगय केली जाणार नाहीये. शेवट गोड करण्याचा हा निर्णय. एक धमाकेदार स्ट्रोक अंतिमच्या बॉलवरती सुशांत शेळकेच्या बॅट मधून हा एक तडाखा षटकार.
नंतर टॉस साठी या. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा जमा केल्यात संघानं 30 आणि 31 धावांचं टार्गेट आदई संघानं सेट केलेलं आहे 4 ओव्हरमध्ये वाकडी संघासमोर. सामना टफ अँड फाईट पाहायला मिळेल कारण की आदई संघाची गोलंदाजी देखील तितकीच बहारदार आहे आणि वाकडी संघाला आपण पाहतोय त्यांच्याकडे फलंदाजी देखील अवेलेबल आहे, परंतु विकेट्स पडल्यानंतर आपण संघाची पारी थोडी अडखळताना नियमितपणे बघितलेल्या आहे. काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच आपण सेकंड हाफ मध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा एक अनाउन्समेंट, गावदेवी उसारली आणि ओम अथर्व गावदेवी 11 कानपोली संघाचे दोन्ही खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले नाहीयेत. तर जर हा सामना संपेपर्यंत जर खेळाडू आले नाही तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल, याची दखल घ्या. आणि जर एक संघनायक आला आणि एक आला नाही तर मग एखाद्या खेळाडूला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील तुम्ही दखल घ्यायची. हा येस, उसरली संघ इथे कॅप्टन आलेत. उसरली टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. कानपोली टीमचा कॅप्टन अद्याप आला नाहीये. तरी संघनायकाला विनंती आणि हा अंतिम कॉल तुमच्यासाठी, आपण टॉस बॉक्सशी संपर्क करायचा. एखादा खेळाडू असेल तर आपण टॉस साठी या, आपण इथे टॉस करून घेऊ. बघा उसरली संघाचे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेत, त्यांचा आम्ही नक्कीच इथे आभार व्यक्त करू आणि त्यांना नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा देतोय. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड क्रिकेट. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. सेकंड हाफ साठी आपण जाऊयात. पिन मधील एक शिरोशायरीचा आणि एंटरटेनमेंटचा धमाका अमित जोये सर आपल्यासोबत जोडतील, त्यांचा आवाज आपण ऐकू. मी घेतोय छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा अशीच एक छोटी इनिंग घेऊन तुमच्या भेटीला नक्कीच येईन. वन्स अगेन पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षक वर्गाचं आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. वाकडी संघाला की वेळ आपण घालवू नका, सहकार्याची गरज आहे. शेवटचा सामना असेल गावदेवी सुपर 8चा, गावदेवी उसरली वर्सेस ओम अथर्व गावदेवी कानपोली असा शेवटचा सामना सुपर 8चा या मॅच नंतर. तर विनंती असेल इथं मात्र शिवशंभू आदई संघाला की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तो चलिए मैच की शुरुआत कीजिए. धन्यवाद आकाजी शेर की इनका सुमधुर आवाज सुना. शानदार जानदार आयोजन को आप देख रहे. लेट जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 का ये जानदार शानदार आखिरी दिन वार आज का सोमवार, भगवान शिवशंभू का दिन. WTC लाइव के माध्यम से आप देख सकते जरूर टेलीकास्ट. और ऑपरेटर हमारे नितिन पाटिल में धुंध रही. जीतने के लिए वाकड़ी टीम को रन चाहिए. 24 बॉल 31 से
धीमा गति का स्कोर है, मैच रफ एंड टफ बन सकती है, बस बनाना चाहिए गेंदबाजों को। पहली गेंद रमेश पवार को, और इस बार इस गेंद को सामने खेला, मेरा की फील्डर ने इस गेंद को फील्ड किया। वाकड़ी बोले तो हमारे रॉकस्टार प्रवीण जी गायकर, एक बेहतरीन हिंदी के कमेंटेटर और अच्छे शख्सियत, हमारे परम दोस्त, डे नाइट कमेंट्री चल रही है और पूरी तरह से अच्छा योगदान दे रहे हैं इस रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर, तो उनका भी हम स्वागत करें प्रवीण जी गायकर का। स्कोर 1 और पहले रन के साथ खाता ओपन रमेश पवार का, खाता ओपन हो चुका है गांव वाकड़ी टीम का। इस बीच यहां गैप में गेंद जरूर है, लेकिन लॉन्ग ऑफ। और देखिए कल हमारी जेपीएल जोहागांव प्रीमियर लीग हुई थी, और उस जेपीएल में आपने देखा होगा कि माइकल जो टीम जो है किंग ऑफ माइकल, उन्होंने जेपीएल का शहंशाह बन चुका है पलाश मोगल कैप्टन और प्रतीक मोकल ओनर, उन्होंने जलवा दिखा कल जेपीएल में। ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है, और दूसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चीती की चपड़ा लोमड़ी का दिमाग होगी लड़ाने में चिक्की, लेकिन आज क्या रन चुराया। लेकिन इस प्रकार स्कोर आगे बढ़ता है, 4-27 की जरूरत है। रमेश पवार आवा, और आवा के बल्ले से आया 4 एक्स्ट्रा स्कोर के ऊपर। नौ पे स्कोर जा चुका है 9, अब की 8 पे स्कोर जा चुका है। रमेश पवार खेल रहे 7 पे, 1 पे कर आती जमदाड़े, नमदे जमदाड़े साहब, इनकी गांव की टीम। इस बार बेहतरीन कवर ड्राइव, नजाकत से आप देखें, ताकत का इस्तेमाल, कमाल की रेंज है रमेश पवार के पास। के साथ स्कोर प्रेम 12, 19 बॉल 19 रन। प्रेम तुम्हारे बाल जल्दी पक गए, हवा में कैच को पकड़ो, छोड़ो मत, लपक लिया कैच। रमेश पवार इस बार 11 रन बना के वापस, वाकड़ी टीम को बड़ा धक्का, और इस बार स्कोर 10 बॉल्स ऑफ 1 विकेट। बारह रन पे पहला विकेट गिर चुका है, और हम देख सकते हैं अभी जीतने के लिए 18 बॉल में 19 रनों की जरूरत गाउदी वाकड़ी टीम को। सुपर 8 के मुकाबले चल रहे, यहां से जो टीम जीतेगी उस टीम को एक ट्रॉफी 100% मिलने वाली है, और जो टीम हारेगी वो सीधी जाएगी घर। और सुपर 8 का अंतिम मैच गाउदी उसरली बनाम ओम आथर व गाउदी कनपोली के बीच। आदिनाथ पाड़ी बॉलिंग मार पर 12 पे पहला विकेट गिर चुका है। रमेश पवार मैदान से बाहर, गौतमी शंभो आदई, किशोर भूपी एक बेहतरीन खिलाड़ी, 40+ पे उन्होंने एक बेहतरीन बल्लेबाजी की थी टिमोड़े में, उनके गांव की ये टीम। किशोर भूपी आपका हार्दिक हार्दिक स्वागत, जो हमारे आदई के परम मित्र है। और विकेट से और चलिए 4, ये लगता है भाई का इशारा, हल्दी लगे ना फिटकरी, रंग चौका चौका है, बिना लागत से कमाई हो गई। चार के साथ आदई टीम का वाकड़ी टीम का स्कोर पहुंचा है 16 पे। 17 बॉल 15 रनों की जरूरत। आदित्य मोरे स्ट्राइक के ऊपर, माफ कीजिए अतीश जमदाड़े स्ट्राइक के ऊपर है, और टैप किया जरूर, सिंगल मिलेगा।
लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, खराब से रक्षण, दोनों ने इकट्ठा किया, गुड रनिंग बिटवीन द विकेट, वाकड़ी के दोनों बल्लेबाज मौर्य और जमदाड़े के बीच। तो इसी के साथ इस दोनों के साथ स्कोर आगे पहुंचाए 18 के घर में। जीतने के लिए 16 बॉल में 13 रन चाहिए, विकेट निकालना चाहिए। 1983 के विश्व कप में ऐसी हिंदुस्तान की गेंदबाजी चली कि वेस्ट इंडीज को ब्रेक दिया। तीसरा वर्ल्ड कप वेस्ट इंडीज लेने से और पहला वर्ल्ड कप भारत में आ गया, वो गेंदबाजी के तौर के ऊपर आया। What a shot! It's going, it's gone, और एट इस बार देखा बल्लेबाज आउट। अठारह पे दूसरा विकेट, बल्लेबाज वापस आए अतीश जमदाड़े 3 रन बना के। 18 पे दूसरा विकेट गिरता हुआ गांधी वाकड़ी टीम का। और अब जीतने के लिए गांधी वाकड़ी टीम को 15 बॉल में 13, नए बल्लेबाज अरुण जी पाटिल। एडवोकेट अरुण जी पाटिल मैदान के अंदर मौजूद। विनोद जी पाटे और अमोल जी काले अंपायर की भूमिका में, और मामा यहां मौजूद हो चुके हमारे, अच्छे योगदान देते हर एक टूर्नामेंट में अपना बिजनेस करने के लिए। मामा कैसा चल रहा है तुम्हारा हाल? कलिंगड लाल है और मामा मामा भी थोड़े से आज इतने चावट तो जवानी में क्या थे। 18 स्कोर हो चुका है। एडवोकेट अरुण पाटिल मैदान के अंदर पहुंच चुके हैं। आदिनाथ पाटिल, यह गेंद खराब है, ऑफ स्टंप के बाहर है और स्कोर आगे बढ़ चुका है 19 के घर में। गेंदबाजी करना चाहिए और विकेट निकालना चाहिए, विकेटों की जरूरत है यहां लगभग देखा जाए आधे टीम को। ये उड़ाया हवा में, कैच मुश्किल है। गुड कैच, बेहतरीन अद्भुत कैच को पकड़ लिया, तारीफ करना पड़ेगी उस फील्डर की। कौन है वो? विशाल पाटिल, गुड कैच विशाल, गुड कैच, वेरी नाइस। और टीम का स्कोर 19, 3 विकेट के नुकसान पे। अरुण पाटिल भी वापस चले गए, नए बल्लेबाज अविनाश पाटिल मैदान के अंदर। जीतने के लिए 14 बॉल 12 रनों की जरूरत है। आखिरी मैच गावदेवी उसरली बनाम ओम अथर्व गावदे कानपुली के बीच सुपर 8 का अंतिम मुकाबला। कानपुली आलं नाही का संघ? आलं नाही। यस, कानपुली संघाला बघा 2-2ची पेनल्टी तर आम्ही डिक्लेअर करतो, आणि जर आता आले नाहीत ते तर मात्र ही मॅच संपत, तर मग मात्र आयोजक करते आपल्याला कदाचित बॉलची पेनल्टी देतील। बिल्कुल टैप किया गेंद को, पॉइंट के क्षेत्र में एक सिंगल मिलेगा। तो इस बीच स्कोर 20-11 रनों की। ये देखिए पैडल इस बार देखा जो दिल स्कूप खेलने का प्रयास किया था, गेंद लॉन्ग स्टॉप के ऊपर, अंत में बॉल की जीत, फील्डर की यार गेंद बाउंड्री पार, 4 रन ठोक दीजिए।
24 स्कोर 24 पे स्कोर जा चुका है, 3 विकेट के नुकसान पे, और जीतने के लिए 12 बॉल में 7 रनों की जरूरत है। अविनाश पाटिल 1 पे खेल रहे और 4 पे आदित्य मोरे खेल रहे हैं। अब नेक्स्ट मैच गावदे ओसारली बनाम ओम अथर्व गावदे कानपोली के बीच सुपर 8 का आखिरी मुकाबला। 7 रनों की जरूरत है, 12 बॉल 7। यस, धावसंख्या 24 आणि विजयासाठी 12 चेंडू 7 धावांची गरज। 24 लगता है थोड़ा सा होता है, वो डे नाइट मैचेस चल रहे हैं, ऐसा होता है। प्रवीण गायकवाड़ को फोन लगाना पड़ेगा, जल्दी आओ। 24 को 24 और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। असंभव अब नहीं है, लेकिन संभव भी हो सकता है। लेकिन विकेट अगर निकाल सकते, दबाव डाल सकते, प्रेशर वाली गेंदबाजी करना चाहिए, सही टप्पे के ऊपर गेंदबाजी करना चाहिए, ज्यादा रन देना नहीं चाहिए। आखिरी ओवर में कम से कम 4 रन बच सकते तो बड़ा मजा आ सकता है। ऐसी घातक गेंदबाजी करना पड़ेगा। गेंदबाज का नाम है शिवम शेरकी को। शिवम शेरकी इस बार गेंदबाजी की बाउंड्री संभालने के तैयार है। भारत के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे अविनाश पाटिल, और अंपायर की जोड़ी भी अच्छी है। ऐसा कोई भी लगभग देखा जाए हाइट से कोई बड़ा नहीं है। द्वारका चोर के फिर के होते थे, उनके सामने छोटे लगते हैं। उनकी हाइट ही छोटी है, लेकिन फाइट तगड़ी है उन लोगों की। 24 स्कोर, आखिरी 12 बॉल जीतने के लिए 7 की जरूरत है। लेट जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 का आज का आखिरी दिन, जबरदस्त आयोजन किया। 4 जनवरी को टूर्नामेंट चालू हुई, आज 8 जनवरी को यह टूर्नामेंट खत्म हो जाएगी। चलो फुल टॉस दिया, बाउंड्री की संभावना के छक्का, आगे गगन नवा छक्का। जीतने के लिए चाहिए बस 1 रन स्कोर लेवल लीजिए। जीतने के लिए 1 रन की जरूरत है। 10 पे मोरे विनिंग शॉट खेलेगा। ओ अच्छी बॉल, इस बार मोहरे देखिए, बल्ले का बाहरी किनारा लगा। अब आप कीजिए, इस अविनाश पाटिल मैदान से बाहर चले, थोड़ी सी गलती हुई, कोई टेंशन नहीं है। अविनाश 7 रन बना के वापस चले गए और टीम का स्कोर है इस बार देखा जाए 30। जीतने के लिए गावदी वाकड़ी टीम को चाहिए 1 रन। कोल्हापुर का तड़का ही अलग है। गुड बैटिंग, और इसी के साथ बल्लेबाज वापस आ गए अविनाश पाटिल। जीतने के लिए 10 बॉल 1 रन। अब तो आसान हो चुका है, सुपर 4 में जाने के लिए तैयार है गावदी वाकड़ी। लेकिन ये आधे वाले कह रहे कुछ भी हो जाए हम आशा नहीं छोड़ेंगे, क्योंकि कंपलसरी चेसिंग है। आशा उत्साह की जननी, आशा ही तेज है और आशा ही बल है। यस, विनिंग शॉट, सुपर 4 क्वालिफाई हो चुके हैं गांव देवी वाकड़ी टीम। हर लक गांव देवी शंभो आदई टीम। अच्छा काम, विनिंग शॉट खेला, योगेश ने मैच को जीता। गांव वाकड़ी टीम ने परास्त कर दिया गांव देवी शंभो आदई टीम को। हार जीत क्रिकेट के हिस्से, लेकिन मैच अब मैदान के अंदर शुरू होगी। गांव ओसरली बनाम ओम अथर्व गावदे कानपोली के बीच।